पुरुषांमध्ये पोटाचा घेर जर 40 इंचांपेक्षा जास्त असेल आणि महिलांमध्ये 35 इंचांपेक्षा जास्त असेल तर हा लठ्ठपणा आहे. सर्वसाधारणपणे आपण जेव्हा स्थूलपणाबद्दल बोलतो तेव्हा बरेचदा उंची आणि वजन, हाईट वेटचं गुणोत्तर किंवा बॉडी मास इंडेक्स विचारात घेतला जातो. पण भारतीयांच्या बाबतीत म्हणाल तर हा क्रायटेरिया अचूक ठरणार नाही. सध्या जागतिक स्तरावर याविषयी बरंच संशोधन चालू आहे आणि त्याचा निष्कर्ष असा आहे की भारतीयांच्या बाबतीत पोटाचा घेर किंवा वेस्ट हिप रेशो हा जास्त महत्वाचा मानायला हवा. म्हणजेच तुमच्या पोटाचा घेर हा तुमच्या एकंदर आरोग्याचा निदर्शक मानायला हवा. बरेचदा वजन योग्य असतं पण पोटावरची चरबी वाढलेली असते. बॉडी मास इंडेक्समुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात फॅटचे डिस्ट्रीब्युशन कसं होतंय हे कळत नाही. सर्वसाधारणपणे भारतीयांच्या शरीरात जे डिस्ट्रीब्युशन आहे फॅट्सचं ते इक्वली झालेलं नसतं, तर शरीराच्या मध्यभागी म्हणजे सेंट्रली किंवा पोटावर जास्त फॅट जमा होतात. याला म्हणतात सेंट्रल ओबेसिटी. तर फक्त दिसण्यासाठीच नाही तर एकंदर आरोग्यावर सुद्धा याचा दुष्परिणाम होतो. तर या चरबीला कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करायलाच हवेत